जोरदार पावसानं राज्यभर थोडीशी उसंत घेतली असली तरी मराठवाडा आणि विदर्भात मात्र येत्या 2 दिवसात तुफान पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। दरम्यान येत्या 24 तासात काही भागात हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला। राज्यात मराठवाडा आणि विदर्भात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार सरी बरसत आहेत, त्यामुळे या भागातील नद्यांना पूर आला। पावसाचा जोर अजून 2 दिवस कायम राहणार आहे। राज्यभर पावसाची काय परिस्थिती असेल याचा आढावा घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। राजधानी मुंबईमध्ये पावसानं विश्रांती घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। मुंबईत गेल्या 2 दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवतोय। मात्र येत्या आठवड्यात मुंबईत जोरदार पावसाचं आगमन होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। उद्या मुंबईमध्ये 32°C कमाल तर 24°C किमान तापमान असेल। पुणे परिसरात पुढील 5 ते 7 दिवस आकाश सामान्यतः ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। मात्र घाट विभागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे 7 आणि 8 तारखेला पुण्याच्या घाट विभागासाठी येलो अलर्ट दिला। पुण्यात उद्या 27°C कमाल तर 21°C किमान तापमान असेल। विदर्भामध्ये पुढील 2 दिवस मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासहित तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। उद्या चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ येथे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासहित तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे विदर्भाच्या संपूर्ण भागासाठी पुढील 2 दिवस येलो अलर्ट दिला। पुढील 4 ते 5 दिवस तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। नागपूरमध्ये उद्या 30°C कमाल तर 22°C किमान तापमान असेल। मराठवाड्यातही सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवलाय। धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली, परभणी या जिल्ह्यात उद्यापासून विविध ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, तर बीड आणि जालना या ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यातील काही ठिकाणी पावसाचा जोर जरी ओसरला असला तरी विदर्भासह मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता असून पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा जोरदार कमबॅक असेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आला आहे।